तर ते अवलंबून असतं. आज एक काँग्रेसचं पण निरीक्षण आपण पाहायला पाहिजे की या निवडणुकीमध्ये मुंबईकरांच्या समस्या बाजूला ठेवल्या जात आहेत, धार्मिक, भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण केले जात आहेत, असा आरोप काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी केलाय. दुसरीकडे काँग्रेसवर कायम होणारा तुष्टीकरणाचा आरोप यावेळी देखील विरोधक करतायत. याबद्दल काय सांगाल? काँग्रेसवरचा तुष्टीकरणाचा आरोप खूप जुनाच आहे आणि खरं तर तसा आरोप होत असताना वर्षा गायकवाड यांनी असं म्हणावं हे जरा थोडंसं नवलाचं आहे. दुसरी एक त्याच्यातली गंमत अशी की या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात वर्षा गायकवाड या खासदार असूनही नेमक्या किती ताकदीने उतरल्यात आणि त्या काय पक्षासाठी करतायत अशी शंका अनेकांच्या मनामध्ये येते. ती काय येते मला माहिती नाही, परंतु काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये यश मिळवलं किंवा मुंबईमध्ये महामुंबईमध्ये यश मिळवलं, ते यश कायम ठेवून त्यांनी जो एक पक्षाचा वातावरण किंवा उत्साह हा विधानसभेमध्ये टिकवायला होता तसा तो टिकवला नाही आणि तेच चित्र आज परत महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दिसतं. म्हणजे काँग्रेस हा खरोखर एका अर्थाने पर्यायी राष्ट्रीय पक्ष आहे, पण तसा तो राहण्यासाठी जे करावं लागतं. आता गेल्या वेळची जर ठाण्याची निवडणूक आपण बघितलं तर ठाण्यामध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त यश मिळाले आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत. पण आता ते यश त्यांना यावेळेला टिकवता नाही येणार कदाचित. याचं कारण पक्ष टिकवण्यासाठी जी एक उमेद लागते ती काँग्रेस कुठेतरी हरवून बसलाय. सर, आता आपण ना ज्या 4 महानगर